एक तर आगरी समाज शेती करायचा, कोळी समाज मासेमारी करायचे आणि आता जे नवीन आलेलं जे काही जनरेशन आहे, पिढी आहे, ती हे दोन्ही आता जमीनच राहिलेल्यामुळं शेती करायला जागा नाही. समुद्र आहे पण तिथं मासेमारीसाठी आता कोणी जास्त जात नाही. तर यांच्या शिक्षणामधून आता इथे जे नागरीकरण झालंय, अनेक जे रोजगार उपलब्ध झाले, त्याच्यामधून आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी आपण शिक्षणाची सोय तर करतोय. जी 10 कोटी शाळेची रकमेचं ऑलरेडी टेंडर काढलंय आणि दुसरं ते तिथे चांगली दर्जाची शाळा येईलच. आणि ग्रंथालय आणि कम्प्युटरचं सुद्धा आपण लॅबचं तर आपल्या इथल्या स्थानिक नागरिकांना चांगल्या दर्जेदार शिक्षणाची सुविधा, मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण अभ्यास करण्याला, कारण आपल्या घरामध्ये मर्यादा येतात. 2 खोल्याचं घर असतं, तिथे सगळा स्वयंपाक पण आहे, आपले पाहुणे पण तिथेच आहेत, आपल्या असलेलं सगळं व्यवहार पण तिथेच होतात आणि मग अभ्यासासाठी एक चांगलं वातावरण